सलाम. थंडी कमी झाली आता आणि आवाज बऱ्यापैकी आला. पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि मोठा आवाज येतो का बघूया. सर्वांना सलाम. फारच छान. जास्त थंडी कमी झाली याची खात्री झालेली आहे. आपणा सर्वांना किती बोट आहेत एका हाताला? 5-6 आहेत की 5 आहेत? 5-6 आहेत की 1 आहे? 5 आहेत. काही लोकांना असतात 6, इकडे जास्तीचा अंगठा असतो त्यांना. परंतु आता या ठिकाणी बसलेले जे आहेत तुमच्या शेजारच्यांचे हात बघा बरं आणि बघा की त्यांना 5 बोट आहे की 6 बोट आहे. बघा बरं किती आहेत? 5च आहेत. कोणाला 4 दिसले का? कोणाला 3 दिसले का? कोणाला 2 दिसले का? मला नाही वाटत. सर्वांना 5 या ठिकाणी आहे. देवाची स्तुती असो. अजून काही प्रश्न विचारतो. आता या ठिकाणी आपण बसलेलो असताना या भागातल्या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे. माझ्या उजव्या बाजूच्या, तुमच्या उजवीकडं कोण बसलेले आहेत? पुरुष आहेत की स्त्री आहेत? पुरुष बसलेले आहेत. यांचं उत्तर बरोबर आहे. मला माझ्या डावीकडच्या लोकांना प्रश्न करायचा आहे. तुमच्या डावीकडे इकडे कोण बसलेले आहेत? स्त्रिया आहेत की पुरुष आहेत? स्त्रिया आहेत. अगदी स्पष्ट आहे. या इमारतीचा रंग काळा आहे, बरोबर? पांढरा आहे. आपल्या सिलिंगचा रंग काळा आहे, बरोबर? नाही, पांढरा आहे. मी काळा शर्ट घातलेला आहे, बरोबर? नाही, पांढरा. ह्या गोष्टी स्पष्ट आहेत. याबद्दल काही दुमत आहे का? पाळक साहेबांनी, अजय पाळक साहेबांनी लाल रंगाचं शर्ट घातले, बरोबर? त्यांची पाळकीनबाई म्हणते नाही. दोघं आज मॅचिंग करून आले. पिंक कलरचं किंवा पर्पल कलर आपण त्याला म्हणता येईल. आभार मानतो पाळक साहेब. स्पष्ट आहे. काय त्यामध्ये दुमत आहे का? काहीच दुमत नाही. देवाच्या वचनामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी कोणत्याच प्रकारचं दुमत नसावं असल्या प्रकारचं शिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि ते अनेक बाबतींमध्ये आहे. अनेक बाबतींमध्ये आहे. जीवनाच्या अतिशय सूक्ष्म आणि क्षुल्लक आणि हलक्या अशा बाबींपासून तर जीवनाच्या अतिशय गंभीर सार्वकालिक परिणाम असणाऱ्या बाबींबद्दल सुद्धा देवबापानं अतिशय स्पष्ट असं शिक्षण देऊन ठेवलेलं आहे, बरोबर? ते समजणार नाही इतकं कठीण अजिबात नाही. शुभवर्तमान अतिशय सोपं आहे. आणि म्हणून या आज्ञांकडं आपण लक्ष देऊ, या घटनांकडं आपण लक्ष देऊ. आजचा जो वृत्तांत आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे त्या वृत्तांतामध्ये सुद्धा काही बाबी अतिशय स्पष्ट अशा सांगण्यात आलेल्या आहेत. त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. हे जे परुषी लोक होते, सदुकी लोक होते, शास्त्री लोक होते, हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताची नेहमी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असत. हे लोक नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. हे लोक नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला बुचकळ्यात पाडून, प्रभू येशू ख्रिस्ताला त्रासात टाकून, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्नात टाकून त्याला अडकवण्याचा प्रयत्न ते करत असत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काही अडकत नसे, कारण त्याच्या डोक्यात काही गोष्टी अतिशय स्पष्ट होत्या. त्याच्याबद्दल दुमत नव्हतं. तुम्ही जीवनामध्ये अडखळता का? हॅलो, तुम्ही जीवनात अडखळता का? आपण अडखळतो. अशा ठिकाणी येऊन पोहोचतो का जीवनामध्ये आपण कधीतरी की आता आपल्याला समजत नाही हे म्हणाव की हे म्हणाव, इकडे जाव की इकडे जाव, नाही का? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल तसं नाही. तो प्रत्येकच बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे. तो काय अडखळत नाही, तो काय बुचकळ्यात पडत नाही.
तो काही तुमच्या आणि माझ्यासारख्याच्या 2 पायांच्या व्यक्तींच्या प्रश्नांमध्ये अडकणारा नाही. आणि त्याची अशी इच्छा आहे की त्याचे जे अनुयायी तुम्ही आणि मी आहोत, आम्ही सुद्धा जीवनाच्या विशेष बाबींबद्दल, काही महत्त्वाच्या बाबींबद्दल बुचकळ्यात पडू नये, अडखळू नये, अडचणीत आम्ही येऊ नये. आणि अशीच एक बाब हे परुषी लोक घेऊन आलेत आणि त्यांची इच्छा होती प्रभू येशू ख्रिस्ताला परीक्षेत पाडण्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्याची. मला कसं माहीत परीक्षा करणार होते म्हणून? आपण जो शास्त्र भाग वाचला त्याच्या 18व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो, येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? परीक्षा कशी बघत होते ते? कशाच्या बाबतीमध्ये परीक्षा बघत होते? देवाचं ते देवाला आणि कैसराचं ते कैसराला देण्याबाबत त्याची परीक्षा ते बघत होते. आजच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर देवाचं ते देवाला जे द्यायला देवानं सांगितलेलं आहे ते योग्य आहे की नाही रे देवा, असा प्रश्न त्याला ते करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सरकार समोर उभं करून प्रश्न करत होते की ख्रिस्ती लोकांनी कर द्यावा की नाही, ख्रिस्ती लोकांनी टॅक्स भरावे की नाही. प्रॉपर्टीचे टॅक्स असतील, घराचे टॅक्स असतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टॅक्स असतील, ते टॅक्स आम्ही भरावे की नाही. प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. अनेकदा तुम्ही आणि मी देवाला देण्याच्या बाबतीमध्ये देवाची परीक्षा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही करत नसाल, पण ख्रिस्ती लोकांना मोह येतो बघा, देवाचं ते देवाला देण्याबद्दल त्याची परीक्षा करण्याचं. अनेक प्रकारे आम्ही परीक्षा करतो. पहिली, देवबापा तुला माहिती आहे मी गरीब आहे, मी तुला कसं देऊ? आता देवबापाला माहित नाही का तुम्ही गरीब आहे? हा, काय काय लोकांकडे 3-3, 4-4 गाड्या असतात आणि ते म्हणतात देवा तुला माहित आहे मी गरीब आहे. देवाची परीक्षा बघता का? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझी परीक्षा का बघता? अनेकदा आम्ही म्हणतो देवबापा तुला माहिती आहे माझ्यावर किती कर्ज झालं. हो, देवबापानेच सांगितलं होतं आपल्याला कर्ज करून घ्यायला, नाही का? देवबापा तुला माहित आहे आमच्या घरी आता कार्यक्रम आहे, मग आता तुझं तुला नाही देता येणार, तू जरासं समजून घे. समजून घेशील का? दुसऱ्या शब्दामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा प्रभूचं ते प्रभूला न देण्याबद्दल मनामध्ये प्रश्न आणतो, आम्ही देवाला परीक्षेत टाकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देवाला परीक्षेत टाकण्याचा प्रयत्न करतो, कारण देवाच्या मनात प्रश्न नाही आहेत याच्याबद्दल. देवाने ते प्रश्न अतिशय सरळ सोपे करून टाकलेले आहेत. तुम्हाला आणि मला स्पष्ट शब्दात सांगून टाकलेलं आहे की ते देवाचं आहे, ते देवाला द्यावं, नाही का? म्हणून त्याची परीक्षा करण्यास धजावू नका, त्याची परीक्षा करण्यास धजावू नका. देवाचं वचन अतिशय स्पष्टरित्या देण्याबद्दल आम्हाला काय सांगतं हो? मलाकी याचा 3रा अध्याय आणि त्याचं 10वं वचन आणि त्याच्या खालचे जर वचन आपण वाचले तर त्या ठिकाणी देवानं अतिशय स्पष्टरित्या काय म्हटलेलं आहे ते बघा. 10वं वचन असं म्हणतं, सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढ्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. देवाला माहित आहे, देवानं स्पष्टरित्या सांगून टाकलेलं आहे. आणि म्हणून तुमची आणि माझी अशी दुविधा मनस्थिती होऊ नये, अशा परीक्षेमध्ये आम्ही पडू नये आणि देवाला परीक्षेत टाकण्याचा प्रयत्न करू नये की देवा खरंच तुला दिलं पाहिजे का रे मी? देवा खरंच तुला माझी परिस्थिती माहीत नाही का? देवा खरंच मी तुला दिलं नाही तर तू गरीब होशील का? अनेक प्रकारे आम्ही देवाला प्रश्न करण्याचा प्रयत्न करतो. अनेक प्रकारे आम्ही देवाला प्रश्न करण्याचा प्रयत्न करतो. एक फार मोठी संस्था आहे कंपास नावाची, आणि त्याच्यामध्ये देवाच्या दृष्टिकोनातून आमचे आर्थिक व्यवहार ह्या गोष्टीवरती शिक्षण देण्यात येतं जगभर. आणि जगभरामध्ये त्याच्या शाखा आहेत. जगभरामध्ये पवित्र शास्त्रोक्त शिक्षण काय आहे देवाचं ते देवाला देण्याबाबत आणि देवाच्या नजरेत आपले फायनान्सेस हाताळण्याबाबत
आपले आर्थिक व्यवहार हाताळण्याबाबत त्याबद्दलचं शिक्षण देण्यात येतं. मला त्यांचे जे CEO आहेत मिस्टर अँड्रेस, त्यांच्या शिक्षणामध्ये बसून शिक्षण घेण्याचा प्रसंग मिळाला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला तुमचा पगार मिळतो, जर 1000 रुपये पगार आहे तर त्या 1000 रुपयाचा दशांश होतो 100 रुपये. आणि म्हणून ते असे म्हणतात की जेव्हा तुम्हाला प्रभू परमेश्वरानं तुमचा मोबदला दिलेला आहे, तुमचं वेतन तुमच्या हाती दिलेलं आहे, तेव्हा त्यातून देवाचं पहिलेच मायनस करून ठेवा. त्यातून देवाचं पहिलेच मला भेटलेलंच नाही असं समजा. उदाहरणार्थ कसं, जर 1000 रुपये तुमच्या हातात येतात तर तुमच्या हक्काचे 900च आहेत, 100 देवबापाचे आहेत. त्याबद्दल देवाच्या मनात दुविधा नाही, त्याबद्दल तुमच्या मनात दुविधा येऊ नये, त्याबद्दल तुमच्या पत्नीच्या मनात दुविधा येऊ नये, त्याबद्दल तुमच्या पालकाच्या मनात दुविधा येऊ नये, त्याबद्दल तुमच्या मंडळीच्या एखाद्या शहाण्या किंवा दीड शहाण्या व्यक्तीच्या मनात परीक्षा येऊ नये. आम्ही आधीच ठरवून टाकावं की नाही, माझ्या खर्च करण्याची रक्कम 900 रुपयेच आहे, ते 100 रुपये देवाचे आहे. एक तारीख आली की मी ते चर्चमध्ये टाकून देईल. देवाची परीक्षा बघू नका, देवाची परीक्षा बघू नका. प्रभू काय म्हणतो ह्या परीक्षा घेणाऱ्यांना, त्याच्यावरती मी जरा प्रकाश टाकू इच्छितो. बघा काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा जेव्हा हे लोक त्याची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 18व्या वचनात त्यांना काय म्हणतो ते आपण बघूया. मत्ती शुभवर्तमान याचा 22वा अध्याय. काय म्हणतो बघा. जे देवाची परीक्षा घेतात देण्याच्या बाबतीमध्ये, देवाचं ते देवाला देण्याच्या बाबतीत जे प्रश्नचिन्ह उभे करतात, सरकारचं ते सरकारला देण्याबाबत जे प्रश्नचिन्ह उभे करतात. सरकार वेगळं आहे, देव वेगळं आहे. सरकार देव नाही आणि देव सरकार नाही. आम्ही आहोत, सरकार आहे, त्याच्यावरती देव आहे. म्हणून सरकारचं सरकारला आणि देवाचं देवाला. पण ह्याबद्दल जर आमच्या मनामध्ये प्रश्न येतात तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. देवाची परीक्षा घेणाऱ्यांना तो काय म्हणतो बघा. 18वं वचन. येशूने त्यांचे चांगुलपण ओळखून म्हटले, असं लिहिलंय ना त्या ठिकाणी. काय लिहिलंय त्या ठिकाणी? लक्ष द्या, कोणत्या शब्दावर जोर दिला आहे, लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं काय ओळखलं असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचे दुष्टपण ओळखले असं म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या मनामध्ये प्रश्न आणतो की देवा तुला देऊ का, तुला दिलं नाही तर चालेल का, तुला दिलंच पाहिजे का, दिलं नाही तर कसं होईल, मला जरा अडचण आहे, माझ्या घरात जरा काम आहे, माझं अमुक आहे, माझं डमुक आहे, माझे तमुक आहे. प्रभू म्हणतो दुष्टांनो. प्रभूला जेव्हा आम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारतो तेव्हा आम्ही मलाकी 3च्या भाषेमध्ये देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो. मलाकी 3 बारकाईने वाचा, त्यामधली भाषा माझ्या सोनुल्या कोकुल्या लेकरा अशी भाषा नाहीये. त्या ठिकाणी दुष्टांनो, फसवणूक करणाऱ्यांनो, मला लुबाडणाऱ्यांनो ह्या शब्दात देव बोलतो इस्रायलाला. आणि तुम्ही आणि मी त्याचे लेकर आहोत, तुम्ही आणि मी त्याचे अनुयायी आहोत. म्हणून आपल्या उत्पन्नाचं, त्यातून निघणारं देवाचं जे आहे ते देवाला देण्याबद्दल प्रश्न जर आमच्या मनामध्ये येतो तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये तुम्ही आणि मी कोण होतो? दुष्ट होतो. दुष्टता काय आहे? दुष्टता मी सांगतो तुम्हाला काय. इकडे निकाळजे पाळक साहेब. दुष्टपणा काय आहे बघा. हे निकाळजे पाळक साहेबांचं आहे. हे निकाळजे पाळक साहेबांची बॉटल आहे आणि मी निकाळजे पाळक साहेब म्हणतो मला देता का थोडीशी ही बॉटल दे. मी यांच्याकडून घेतो, मी पाणी पितो हा पाळक साहेब, आणि मग मी पाणी पितो. आता ही बॉटल कोणाची आहे? निकाळजे पाळक साहेब. आता निकाळजे पाळक साहेबांना तहान लागली. निकाळजे पाळक साहेब मला म्हणतात अरे माझी बॉटल द्या. आणि मी काय म्हणतो, अरे पण मी ते उष्ट केलं, आता हे मीच पितो. हे तुमचं असलं तर काय झालं, हे मी उष्ट केलं, आता हे मीच पितो, हे तुम्ही काय पिऊ नका, तुम्ही दुसरं प्या जा. हा दुष्टपणा आहे.
तुम्हाला आणि मला आमचा मोबदला देणारा कोण आहे? देव आहे. आणि तो देव जेव्हा आम्हाला म्हणतो की तुला जी प्राप्त झालेलं आहे, तुला जे मिळालेलं आहे, तुला जे वेतन प्राप्त झालेलं आहे, त्यातून माझा जो भाग तुला ठरवून दिलेला आहे तो तू मला दे. आणि आम्ही जर त्याला म्हणतो देणार नाही, हे माझ्या कमाईचं आहे, तो म्हणतो दुष्टा. तुम्ही कदाचित त्याचं लेकरू असाल, पण कसं लेकरू आहे? दुष्ट लेकरू. तुम्ही कदाचित त्याचे अनुयायी असाल, पण कसे अनुयायी आहात? फसवे अनुयायी. तुम्ही कदाचित त्याच्या मागे चालणारे तारण पावलेले लोक असाल, पण तू कसे आहेत? देवासंती दुष्टतेनं वागणारे. आणि देवासंती दुष्टतेनं वागून तुमची आणि माझी अपेक्षा ही असते की देवानं मात्र आमच्या संती कृपेनं वागलं पाहिजे, कारण तो देव आहे. देवानं मात्र आमच्या संती प्रेमानं वागलं पाहिजे, कारण तो देव आहे. देवानं मात्र आमच्या संती संवेदनशील रीतीनं वागलं पाहिजे, कारण तो देव आहे, तो मंदक्रोध आहे. आणि आम्ही, तुम्ही ते गावामध्ये जनावर उधळतात ते पाहिले का कधी? बैल उधळलेला पाहिलं तुम्ही कधी? मी बघितलेला आहे. ते उधळलेल्या बैलाला मी एकदा टक्कर मारलेली मोटरसायकलने आणि मरता मरता वाचलेलो आहे. त्या उधळलेल्या बैलाला समजत नाही बघा तो काय करतो, किंवा ते उधळलेलं जनावर कोणतंही असो, गाय असो, म्हैस असो, बैल असो, त्याला समजत नाही काय होतं. त्याच्या नाकात वारा घुसतो, तो शेपूट असं वर करतो, त्याचे डोळे असे मोठे झालेले असतात, कान असे ताठ उभे राहतात, आणि तो झाचक 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 करत असं 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 करत वाट फुटेल तिकडं पळत सुटतो. मग त्याला समजत नाही समोर लेकरू आहे का, त्याला समजत नाही समोर म्हातारं आहे का, त्याला समजत नाही समोर कोण आहे, काहीच त्याला समजत नाही. जे त्याच्या मार्गात येईल त्याला उधळत ते चालतं. तुमची आणि माझी अवस्था अनेक वेळेस तशाच प्रकारची असते, नाकात वारं घुसून मोकाट त्या उधळलेल्या जनावरासारखे. आम्हाला समजत नाही आम्ही देवाविरुद्ध दुष्टपणा करत आहोत. आम्हाला समजत नाही आम्ही देवाविरुद्ध मूर्खपणा करत आहोत. आम्हाला समजत नाही आम्ही देवाला आणि देवाच्या नियमांना उधळून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. एकदा असंच झालं. आमचे वडील पुसदला असताना त्या ठिकाणी ते सायकलवर भेटी घ्यायला जात असत, आणि त्यांनी बघितलं जाता जाता की बैल बाजाराच्या जवळ एक माणूस बैल विकायला आलेला होता, आणि तो बैल उधळला. परंतु त्या बैलाची जी दोरी होती ती या माणसाच्या हातात अटकली, आणि तो बैल या माणसाला इतका शिंगांनी मारत होता, त्याला मारून टाकण्याच्या बेतामध्ये होता. आणि माझे वडील माझ्यापेक्षा धिप्पाड होते, आणि त्यांना हा बैल ताब्यात कसा आणायचा हे चांगलं माहीत होतं. त्यांनी त्याला म्हटलं की कसंही त्यांनी त्यांची सायकल जी आहे ती बाजूला ठेवली, स्टँडवर लावली, आणि ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हटले की कसं तरी करून एका क्षणासाठी त्या बैलाची मोरकी धर. म्हणजे इकडं ते असं असतंय इथं लावलेलं, ते एका क्षणासाठी तू धर म्हणे, एका क्षणासाठी फक्त. आणि त्या माणसाला माहित होतं की आता ह्या साहेबांनी जर सांगितलं तसं केलं नाही तर मी तर मरणारच आहे, म्हणून त्याने कसं तरी करून ते धरलं. आणि त्याने धरल्याबरोबर त्या बैलाचं लक्ष त्या माणसाकडे गेलं. आमचे वडील गेले आणि इतक्या जोराने त्या बैलाच्या पाठीवर त्यांनी खुंबा मारला की तो बैल चारी पाय पसरून खाली बसून गेला. बरंच काय त्याच्यानंतर त्याने केलं मी ते काय सांगत नाही इथं. परंतु माझे वडील त्याला म्हटले की आता तो बैल काय उठणार नाही, आता ह्या माणसाला सोडवा. त्याची ती दोरी सोडवली, त्याचा हात सोडवली, याला दवाखान्यामध्ये न्या. आमचे वडील गेले, 2 तासानंतर भेटी वगैरे घेऊन परत आले, तो बैल अजून बसलेलाच होता. कधी कधी तुम्ही आणि मी तसं उधळल्यागत वागतो, आणि मग देवबाप एकच खोंबा देतो, आणि मग आपण शांत बसून राहतो कितीतरी काळ. तुम्हाला असं वाटत असेल की देवबाप खोंबा मारतो? मारतो. बायबल नीट वाचा, देवबाप झपका पण देतो. आज मी तुम्हाला भीती घालायला आलो का या ठिकाणी? अजिबात नाही. देव काय म्हणतो, जे देवाला फसवू इच्छितात, जे देवाचं ते देवाला देत नाहीत, त्याच्याबद्दल कारण सांगत बसतात, लंगडी कारण सांगत बसतात, लंगड्या सबबी सांगत बसतात. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो दुष्टांनो. या पुढच्याच शास्त्र भागामध्ये जा बरं, कोणीतरी पुढच्याच शास्त्र भागामध्ये जा.
बरं, तिकडे जाण्याआधी आपण एक काम करू. दुसरं अजून काय म्हटलंय त्याने? अजून एक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तो शब्द काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊया. 18व्या वचनामध्ये अजून एक, अहो दुष्ट प्रियांनो असं म्हटलंय का? काय शब्द वापरला? यश मोठ्याने सांग. ढोंग्यांनो. काय म्हटलंय? ढोंगी कोण? ढोंग करणे म्हणजे काय करणे? मनात वेगळं आणि बाहेर वेगळं. मी तुमचाच आहे बरं का, सलाम. आणि आतमध्ये मात्र काय म्हणणं चालू असतं? तुमचं ते सगळं मी घेणार आहे, मी तुमचाच आहे. तुमच्या खिशातलं सगळं मी घेणार आहे, मी तुमचाच आहे. काय वाटतं अशी व्यक्ती जवळ आली की तिचा मुका घ्यावासा वाटतो? चांगला रुचना घेऊन डोक्यात मारावंसं वाटतो, नाही का? कारण आपल्याला माहित आहे ही व्यक्ती सोंगाडी आहे, ही व्यक्ती ढोंग करणारी आहे, ही व्यक्ती फसवी आहे, ही बाहेरून दाखवते काहीतरी वेगळे, आतमध्ये वेगळीच आहे. तुमचं आणि माझं सोंग. देव बाप्पा, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. बाप्पा म्हणतो ढोंग्या. आपण देवावर हालेलुया, आणि आतमध्ये सगळं काळ घुसलेलं आहे. देवबाप म्हणतो ढोंग्या. आपण म्हणतो प्रेज द लॉर्ड, आणि देवबाप म्हणतो ढोंग्या. त्याला फसवू शकत नाही तुम्ही आणि मी. तो देव आहे, त्याला तुम्ही आणि मी फसवू शकत नाही. आम्ही कितीही हुशार असलो, आम्ही देवाला फसवू शकत नाही प्रियानो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो दुष्टांनो, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? देवाची परीक्षा पाहू नये. तुम्हाला माहित आहे देवाची परीक्षा कोणी पाहिली? त्याने बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा त्याला 40 दिवस रानामध्ये घेऊन गेला. तो उपास करत होता आणि मग त्या ठिकाणी देवबाप आला, नाही का, त्याची परीक्षा करायला. कोण आला म्हटलेलं आहे? शैतान. जेव्हा तुम्ही आणि मी देवाची परीक्षा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही आणि मी कोणाच्या गुन्हा धर्माद्वारे चालविल्या जातो? शैतानाच्या. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ढोंग्यांनो, दुष्टांनो, माझी परीक्षा पाहू नका, माझी परीक्षा पाहू. मग काय करायचं? मग काय करायचं? देवाला देण्याबद्दल काय करायचं? देवाला देण्याबद्दल दुष्टता करायची नाही, देवाला देण्याबद्दल ढोंग करायचं नाही, देवाला देण्याबद्दल देवाची परीक्षा बघण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग काय करायचं? प्रभू येशू ख्रिस्तानाचं उत्तर दिलंय. प्रभू येशू ख्रिस्तानाचं उत्तर दिलंय. काय म्हटलं त्यांनी? कराचे नाणे दाखवा. त्या काळी नाणे असायचे आणि त्यांना आताही असतात ना आहे नाणे. त्या काळी नाणे असायचे चलनाचे, आणि त्या जो राजा असेल त्या राजाचा मुखवटा त्याच्यावरती बिंबविलेला असेल. मग तो म्हटला की मला एक नाणं दाखवा. ते नाणं दाखवल्यावर त्यांनी म्हटलं की याच्यावर कोणाचा मुखवटा आहे आणि कोणाचा लेख आहे? ते म्हटले कैसराचा. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. तो असं म्हटला का टॅक्स भरून टाका, देवाला नाही दिलं तरी चालतं, असं म्हटलं का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो देवाचे ते देवाला द्या. मलाकी 3:10 काय म्हणतं? देवाचे ते देवाला द्या. मत्ती 23:23 काय म्हणतं बघा. कोणाला जर सापडलं असेल तर माझ्यासाठी वाचा. मत्ती कृष्णवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 23वा वचन काय म्हणतं बघा. अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. आता पुढं काय म्हणतो बघा. तो म्हणतो पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. त्या करायच्या होत्या. काय करायच्या होत्या?
हे जे दशांश देणं आहे देवाचं देवाला, ते करायचं होतं, तरी त्या सोडायला पाहिजे असे नाही. काय सोडायला पाहिजे असे नाही? न्याय, दया आणि विश्वास सोडायला पाहिजे असं नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः दशांश देण्याबद्दल शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. शास्त्री पुरुषी दशांश देत होते, तो म्हटलं चांगलं करता तुम्ही, परंतु न्याय, विश्वास, दया ह्याच्याही बद्दल जागृत असा. आमेन. स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे. इब्री लोकासपत्रामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हा मल्कीसदेकाच्या परंपरेतील महायाजक आहे, प्रमुख याजक आहे असं आम्हाला सांगण्यात येतं. आणि अब्राहमाने त्या मल्कीसदेकाला दशांश दिला, म्हणजे लाक्षणिक अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताला दशांश दिला, देवाला दशांश दिला. म्हणून देवाचं ते देवाला देणं हे रास्त आहे, हे योग्य आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही, त्याच्यामध्ये कुठलीच अडचण नाही, त्याच्यामधली कुठलीच अस्पष्टता नाही. प्रियानो, तुम्हाला 10% तुम्ही देवाला द्यावं हे स्पष्ट सांगितलेलं आहे तुमच्या उत्पन्नातून, परंतु त्याहीपेक्षा जर जास्त देता येतं निश्चित द्या. पहिली गोष्ट आम्ही हे शिकली की देवाची परीक्षा पाहू नका. दुसरी गोष्ट आम्ही हे शिकत आहोत की देवाचं ते देवाला द्या. मी लहान असताना मला माझ्या वडिलांनी चर्चचं अंगण झाडायला शिकवलं. मला लाज वाटत असे, मग ते म्हणे ओके ठीक आहे, लाज वाटते का? अंधार पडायचे, उजेड पडायच्या आधीच ते मला उठवून द्यायचे आणि मला झाडायला शिकवायचे. मी आदरवदर झाडत असे. ते म्हटले तसं नाही, नीट कसं झाडायचं ते कुंदाच्या आईने त्यांनी कदाचित बघितलं असेल पुसदला, आम्ही कसं झाडून काढायचो. मग मला चर्च झाडायला शिकवलं. चर्च झाडत असे चर्च झाडून झाल्यानंतर पुसून काढावं लागत असे सगळे बेंचेस वगैरे. आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी चर्चला येऊन बसायचो तेव्हा आमचे वडील चर्च चालू व्हायचे आधी यायचे आणि बेंचवरती असं बोट फिरवून बघायचे आणि बघायचे त्याच्यावर धूळ दिसते का, बोट उमटतं का, आणि बोट जर उमटलं तर फटके द्यायचे. कारण स्वच्छता तर असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला दिला जातो. मला ते पगार द्यायचे 50 रुपये, आणि मला लहानपणी त्यांनी शिकवलं त्याचा 10वा भाग देवाच्या मंदिरामध्ये टाक. तेव्हापासून दिलेलं शिक्षण आम्ही पाळत आलो आणि प्रभू परमेश्वरानं कधीच ऊन पडू दिलेलं नाही. आमेन. कधीच ऊन पडू दिलेलं नाही. म्हणून तुमचं उत्पन्न 100 रुपये असो, तुमचं उत्पन्न 200 रुपये असो, तुमचं उत्पन्न 2000 असो, तुमचं उत्पन्न 20,000 असो, 2 लाख असो, 20 लाख असो, 2 करोड असो, त्याचा 10वा भाग देवाचा तो देवाला प्राप्त होईल हे निश्चित जाणून घ्या. याच्याबद्दल मनामध्ये परीक्षा येऊच देऊ नका. याच्याबद्दल देवाची परीक्षा बघण्याचा प्रयत्न अजिबात करूच नका. सरकारचं ते सरकारला द्यायचं, देवाचं ते देवाला आम्हाला द्यायचं आहे. प्रिया, आमेन. देवाचं वचन अतिशय स्पष्ट आहे. आम्ही थोड्याशी आमच्या मनाची तपासणी करू, आमच्या जीवनाची तपासणी करू आणि प्रश्न विचारूया, मी देत आहे का देवाचं ते देवाला? तुमच्या मनामध्ये हो असं उत्तर येत असेल तर देवाची स्तुती असो, आणि नाही उत्तर येत असेल तर येशू ख्रिस्त काय म्हणतो? 2 शब्द वापरतो. कोणते शब्द वापरतो? दुष्ट आणि ढोंगी. आम्हाला त्या शब्द देवाला वापरायची इच्छा नाही, गरज नाही. परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला भले व विश्वासुदास असं त्यानं म्हणावं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जर माझी आज्ञा पाळता तर तुम्ही माझे मित्र आहात. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं आणि आम्ही आमच्या उत्पन्नाचा देवानं सांगितलेल्या नुसार आज्ञा पालन करून 10वा भाग त्याला देऊ शकत नाही का? दिलाच पाहिजे. आमेन, आमेन. अरे फारच हळू आमेन लाजत काजत येत आहे. देवाचं ते देवाला देताना हळू लाजत काजत. देव तुमचं भलं करणार आहे. आमेन. आता जोराने आलं भलं करणार आहे म्हटल्यावर, आणि देवाचं ते देवाला द्या म्हटलं काय आमेन, बकरी ओरडल्यासारखं. देवाचं ते देवाला देण्याबद्दल आम्ही संशय बाळगणार नाही, परीक्षा करणार नाही. ते त्याला देव, तेव्हाच तो आशीर्वाद देईल. प्रियानो, आमेन. आता आला आवाज. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो.
देवबाप चांगला आहे. तो म्हणतो माझं ते मला द्या आणि मग आकाश कपाट उघडून आशीर्वाद देतो की नाही याची प्रचिती पहा. आम्ही प्रचितीच पाहायला तयार नाही, परीक्षाच पाहत असतो. आम्ही परीक्षाच पाहण्यामध्ये आम्ही गुंग आहे. परीक्षा बघू नका, परीक्षा बघू नका, त्याचं ते त्याला द्या. दोन गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट, परीक्षा बघू नका. परीक्षा बघाल तर तो तुम्हाला दुष्ट आणि ढोंगी म्हणेल. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं श्रुतीकडे, तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही आणि मी दुष्ट आणि ढोंगीपण करत राहिलो तर तुम्हाला काय वाटतं? देवबाप येईल आणि म्हणेल ये ये माझ्या दुष्ट बाळा चल स्वर्गामध्ये, ये ये माझ्या दुष्ट ढोंगी बाळा चल स्वर्गामध्ये, असं म्हणणार आहे? नाही. चर्च ऑफ द नॅझरेन हे होलीनेसच्या तत्वावरती चालतं, पवित्रतेच्या तत्वावरती चालतं. आणि आपले एक महान जनरल सुपरिंटेंडेंट होऊन गेले, त्यांनी म्हटलं की ज्यांनी देवाचं पवित्रता अनुभवलेली आहे, ज्यांनी देवाचं पवित्रपण अनुभवलेलं आहे, त्यांना देवाला देण्याबद्दलचा प्रश्न मनात कधीच येतच नाही. ते देण्याबद्दल सदैव आनंदित असतात. ते देवाचं ते देवाला देण्याबद्दल सदैव आनंद करत असतात. आनंदानं ते देतात. त्यांना वेगळं सांगायचीच गरज नाही. देवाचा आत्मा त्यांच्यात वसतो आणि ज्यांच्यात देवाचा आत्मा वसतो तो देवाचं थोडंसं चोरून घे, दुष्टपणा कर, ढोंगीपणा कर असं कधीही शिकवत नाही. असं कधीही शिकवत नाही. तुमची पत्नी प्रश्न विचारते का? पत्नीला समजावून सांगा. तुमचे पती प्रश्न विचारतात का? पतीला समजावून सांगा. पण देवाचं ते देवाला द्या. आणि देव आकाश कपाट उघडून आशीर्वाद देतो की नाही याची प्रचिती घ्या, याची प्रचिती घ्या. शेवटली गोष्ट बघून मग आपण थांबणार आहोत. शेवटली गोष्ट काय आहे प्रिया? फार देवाचं वचन जेव्हा आपण वाचतो ते फार अद्भुत आहे प्रियानो. काय म्हटलेलं आहे या शास्त्र भागाच्या शेवटी, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना उत्तर दिलं आणि म्हटलं की हा मुखवटा हा लेख कोणाचा? ते म्हणाले कैसराचा. तेव्हा त्याने म्हटले तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या. मग 22 वचन काय म्हणतं जरा बघा शास्त्रामध्ये. बघा शास्त्रातलं कोणतंच वचन कमी महत्वाचं नाही, सर्व महत्वाचे आहे. 22 वचनात काय म्हटलंय बघा बरं. 22 वचनात काय म्हटलंय बघा. हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. तुम्हाला माहित आहे जेव्हा सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यास आला आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या नाकावर टिचून त्याला देवाच्या वचनातून उत्तर दिले, तेव्हा त्याही शास्त्र भागात काय म्हटलेलं आहे माहित आहे का? मग तो त्याला सोडून निघून गेला. हे ते सैतानाचे हस्तक त्या ठिकाणी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत होते. काय झालं? प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना स्पष्ट उत्तर दिल्यानंतर ते थक्क झाले आणि ते तेथून निघून गेले, त्याला सोडून गेले. प्रियानो, जेव्हा तुम्ही आणि मी देवबापाचं वचन पाळण्याचं ठरवतो, जेव्हा तुम्ही आणि मी देवाची आज्ञा पाळण्याचं ठरवतो, जेव्हा तुम्ही आणि मी पाऊल उचलतो आणि स्वतःला सांगतो की नाही मी देवाचा सेवक आहे, मी देवाचा दास आहे, मी देवाची दासी आहे, मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे आणि मी त्यानं सांगितलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारणार नाही, मी त्यानं सांगितलेल्या गोष्टीबद्दल मनामध्ये प्रश्नचिन्ह येऊ देणार नाही, मी दुष्ट बनणार नाही, मी ढोंगी बनणार नाही, मी त्याची परीक्षा करणार नाही, तेव्हा ह्या सैतानाचे जे हे प्रश्न तुमच्या मनामध्ये कार्य करत असतात तो सैतान तुम्हाला सोडून जातो. तो तुमच्या जीवनात कार्य करू शकत नाही, कारण तुम्ही त्या सैतानांच्या उचकावण्यांमुळे दिलेल्या प्रश्नांना भीक घालत नाही. तुम्ही म्हणता की नाही मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचं सेवक आहे, मी देवाची परीक्षा करणार नाही. तुम्ही म्हणता की नाही मी या सैतानाला येऊन माझं डोकं भरवू देणार नाही, माझं अंतकरण भरवू देणार नाही आणि त्या सैतानानं भरवलेल्या नुसार मी माझं जीवन जगणार नाही. तर ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मी ऐकेन, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार मी चालेन, कारण त्याने माझ्यावर प्रीती केलेली आहे आणि मी माझ्या सर्वस्वानिशी त्याच्यावर प्रीती करेन आणि माझा पैसा हा सुद्धा त्या सर्वस्वामध्ये मोडतो.
अरे मला देवासाठी 10% काय 100% द्यायची गरज पडली तरी मी देवाला देईल, कारण माझा देव मला चालविणार आहे, माझा देव माझा निर्माण करता आहे, माझा देव माझी काळजी घेणार आहे, माझा देव माझ्यावर दया करणार आहे, माझा देव माझ्यावर कृपा करणार आहे, माझा देव माझ्यावर प्रीती करणार आहे, आणि एवढी प्रीती करणार आहे की स्वतःच्या लेकराला सुद्धा त्यानं माझ्यासाठी सोडलेलं नाही. आमेन. देवाचं ते देवाला. तुम्ही म्हणाल पाळक साहेब आमचा पगार खूप कमी आहे, हरकत नाही, मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या प्रियानो, अतिशय तोकडा पगार जरी असेल तर देवाचं ते देवाला द्या, कारण देवाचं वचन म्हणतं जेव्हा तुम्ही देवाचं ते देवाला देता तेव्हा तो आकाश कपाट उघडून आशीर्वादांचा वर्षाव करतो. आमेन. मला तुम्हाला एक आव्हान देऊ द्या, मला तुम्हाला एक स्वतःची परीक्षा करण्यास सुचवू द्या. तुम्ही मागच्या 6 महिन्याचा हिशोब करा. 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे आलेले जेवढे सगळे पैसे तुमच्याकडे आले, तुमच्या वैयक्तिक ताब्यात तुमच्या मालकीचे बनले, त्याच्यापैकी 10% तुम्ही देवाचे ते देवाला दिले का हे बघा. याचा हिशोब करा घरी जाऊन. आज दुसरा हिशोब करा, देवाचं ते देवाला आम्ही जर दिलेलं नसेल तर त्याच्या किती पट खर्च गरज नसलेल्या ठिकाणी तुमच्या हातून झालेला आहे. अनपेक्षितरित्या झालेला आहे. तुमच्या लक्षात येईल की देवाचं चोरून ठेवलेलं तुम्हाला पचलेलं नाही, पचतच नाही, पुरतच नाही. परंतु जर तुम्ही देवाच्या संती विश्वासू राहिलेले आहात, मग तपासणी करा, देवबापानं तुम्हाला अनपेक्षितरित्या अनपेक्षित ठिकाणावरून आशीर्वादांनी तृप्त केलेलं आहे की नाही. आनंदी राहायचं आहे का, शांतीत राहायचं आहे का, देवाचं ऐकावं लागेल, देवाच्या आज्ञा पाळाव्या लागतील. आज्ञा पाळा आणि बघा देव आकाश कपाटे उघडून कसा आशीर्वाद देतो. तुम्हाला माहित आहे का, आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देण्याच्या पुढं काय म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. मला की 3:10च्या पुढची जी वचनं आहेत ती सुद्धा महत्वाची आहेत, त्याच्याकडं आम्ही लक्ष देत नाही. 11व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावेन. कधी? जेव्हा तुम्ही माझं ते मला देता तेव्हा. त्याच्या पुढे तो असं म्हणतो, तुमच्या बागेतील द्राक्षलतेचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कधी? जेव्हा आम्ही देवाला फसवण्याचा विचार मनात आणणार नाही तेव्हा. जेव्हा आम्ही देवाला फसवणार नाही, देवाचं ते देवाला देऊ तेव्हा. आज मला माहित नाही देव तुमच्या संती काय बोलत आहे, तुमच्या मनात काय सुरू आहे, परंतु देवाचं ते देवाला देण्याबाबत जर तुम्ही उदासीन असाल, देवाचं ते देवाला देण्याबाबत तुमचे हात मोकळे जर नसतील, स्पष्ट नसतील, स्वच्छ नसतील, देवाला फसवण्याची वृत्ती जर असेल, ही वृत्ती आपण बदलूया, ही वृत्ती आपण बदलूया. मी विनंती करणार आहे, महिमाला आणि मिल्काला मागे दशांशाचे पाकिटं ठेवलेले आहेत. यश, ते दशांशाचे पाकिटं घेऊन या मागचे, हे इथे भरपूर आणा. सगळ्यांना द्या वाटून. महिमा, मिल्का, वाटून द्या सगळ्यांना. एक माझ्याकडे द्या. सुंदर पाकिट आहे. जाताना एक एक पुन्हा घेऊन जा, बायबलमध्ये ठेवा, रोजच्या वाचनाच्या ठिकाणी ठेवा. त्याच्यावर काय वचन लिहिलंय ते रोज वाचा आणि आठवण करून द्या स्वतःला देवाचं ते देवाला. आमेन. म्हणा माझ्या संती,
देवाचं ते देवाला. ते पण आवाज का बरं कमी होतो तुमचा मला समजत नाही. देवाचं द्या म्हटलं की आवाज कमी का होतो मला समजत नाही. हा, मला मोठ्या आवाजात ऐकायचं आहे तुमच्याकडून. म्हणा देवाचं ते देवाला. बराच आवाज वाढला पण मी जबरदस्ती केल्यामुळं वाढल्यासारखं वाटत आहे. तुमच्या मनापासून तो आवाज येऊ द्या. जरा मोठ्यानं म्हणूया. आपले हात वर करून हातात पाकिट धरून म्हणूया. घ्या बरं हातात पाकिट. सगळ्यांकडे आलं का? हॅलो, हा शाबाश, किती छान. विक्रम दादा म्हणतील मग त्यांच्या मागे आपण म्हणणार सगळेजण. ठीक आहे, विक्रम दादा उभे राहा बरं. विक्रम दादा उभे राहा. पाकिट हातात घ्या. कुठे पाकिट? ओके, ते म्हणतील मग त्यांच्या मागे आपण सर्वजण म्हणूया. म्हणा देवाचे ते देवाला. जोरान म्हणा देवाचे ते देवाला दे. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रियानो, आपण कोणाला सांगितलं हे? नाही नाही, कोणाला सांगितलं हे? आता जोराने ओरडून बोलले एवढे. कोणाला सांगितलं तुम्ही हे? देवाला सांगितलं का? देवा तू देवाला दे म्हणून? अरे हे स्वतःला सांगायचं आहे. आम्हाला स्वतःला सांगायचं आहे. विक्रमदादा पुन्हा एकदा करू. उभे राहा, उभे राहा पुन्हा. हा ठीक आहे, ते म्हणतील आणि त्यांच्या मागे आपण म्हणणार आहे. ठीक आहे, परंतु कोणाला म्हणत आहोत आपण? हे स्वतःला म्हणतात. ओके, नाही स्वतःला म्हणायचं, स्वतःला सांगायचं. ओके, हा. देव आमेन. देवाची स्तुती असो. पण आता आम्हाला म्हणायला मदत करा. देवाचे ते देवाला म्हणा. देवाचे ते देवाला द्या. आमेन. देवाची स्तुती असो. बसा खाली. लक्षात ठेवा प्रियानो, ही देवाची आज्ञा आहे. हे कुठल्या मानवाची नाही, हे कुठल्या संस्थेची नाही, हे परमेश्वराची आज्ञा आहे. आणि म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. आज जाताना त्याचा उपयोग करा. आता वर्गणी घेणार आहोत आपण, तेव्हा त्याचा उपयोग करा. घरी गेल्यावर त्याचा उपयोग करा. परंतु देवबापाचं ते देवबापाला द्यायला मागे पुढे बघू नका. आणि पुढच्या रविवारी साक्ष द्या येऊन की कसं देवबापाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, कसं देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. या प्रार्थना करू आपण.